भाजपच्या प्रचार सभेसाठी आलेल्या महिला उन्हात बसल्याचं दिसताच राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचले। कमी बजेट असल्याचं सांगत आपल्या लाडक्या बहिणींना उन्हात बसू नका, मी स्टार प्रचारक आहे, तुम्ही खर्चाची चिंता करू नका असं बावनकुळे म्हणाले। मी राज्यावर आहे, निवडणूक आयोगाचा आम्ही हिशोब देऊ असे ते म्हणाले। यावरून सुषमा अंधारेंनी आता त्यांना लक्ष केलंय। निवडणूक आयोग भाजपचा घरगडी आहे का असा सवाल अंधारेंनी केलाय। दरम्यान चंद्रशेखर बावनकुळेंच्या विरोधात गडचिरोलीतल्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार केली आहे। तिकडे कोण आपल्या उन्हामध्ये बसल्या बिचारा आमच्या लाडक्या बहिणी, त्यांना ऊन लागून राहिले, पेंडाले पूर्ण टाकलो अध्यक्ष। तुम्ही कमजोर, तुम्ही असं कसं लढाल? हा, काही बजेट नाही, चिंता नको करा। अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे ते केवढ्याचं आहे, एक पडद्याचं का लावून 50 रुपये लावल, काही काळजी नको करा। आणि मी स्टार प्रचारक आहे, त्यामुळे कशाला हिशोब लागते? आम्ही हिशोब देऊ, आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवायचं। यानंतर चंद्रशेखर बावनकुळे जेव्हा म्हणत आहेत की काय खर्च करायचं ते करा, निवडणूक आयोगाला काय सांगायचं ते मी सांगतो, याचा अर्थ काय बावनकुळे साहेब? आपल्याला असं म्हणायचं आहे का की निवडणूक आयोग हा आपला घरगडी आहे? गडचिरोलीचे जे पदाधिकारी आहेत आणि गडचिरोलीचा जो आमचा जो पक्षाचे उमेदवार आहेत ते उमेदवार या संबंधाने त्यांनी तात्काळ रिपोर्ट केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।